आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मी जेव्हा दौऱ्यावर गेलो होतो त्यावेळेस तिथली परिस्थिती बघून अतिशय वाईट वाटलं, दुःख झालं की तो सर्वसामान्य जनतेचा जो पोशिंदा आहे, जो शेतकरी आहे, जो 365 दिवस राबतो आणि शेवटी अशा पूर परिस्थितीमुळे त्याला उत्पन्न मिळतं, त्या उत्पन्नाच्या आधारे त्याचं कुटुंब चालत असतं. 365 दिवसानंतर शेती केल्यानंतर ते शेतीचा माल विकल्यानंतर त्याला ते पैसे मिळत असतात, पण दररोजच्या खर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आई वडिलांच्या आणि बैल आणि गायी ह्या बांधलेल्या होत्या. शेतकरी बिचारा घरात होता, परंतु गोठ्यामध्ये पाणी पूर्ण 10-10, 12-12 फूट शिरलं असल्या कारणानं बांधलेल्या अवस्थेत बिचारा त्या गायी आणि म्हशी मृत असलेल्या सकाळी आढळल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपलं जीवन कंठत असताना किंवा शेती करत असताना पर्याय उपजीविकेचं जे साधन त्याला हवं असतं ते दुसऱ्या क्रमांकावर दुधाचा व्यवसाय तो करत असतो. आणि आज राज्याचा परिवहन मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे ते फक्त आपण दिलेल्या आशीर्वादामुळे आणि आपण दिलेल्या प्रेमामुळे. त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील जनतेचं हे प्रेम मी कधी विसरू शकणार नाही. आज आदरणीय बालयोगी सदानंद महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या हस्ते भूम पराडा मोठामधून महादेव रोहिदास ठाकर, शेळका धानोरामधून भैरव नागरगोजे, इडा गावातून बाळासाहेब विष्णू खागरे. मागे स्क्रीनवरती तुम्हाला जे चलचित्र दिसत आहेत हे थेट दृश्य धाराशिव जिल्ह्यातील गायींची आपणा सगळ्यांना दिसत आहे. मी आता विनंती करतो श्रद्धेय सदानंद महाराजांच्या हस्ते आता VIP वाल्यांची गटजेवा किती आहे. हे VIP वाले लोक आहेत आणि नॉन VIP बघा एकदम आरामसे चालले, काही टेन्शन नाही. आणि VIP वाल्यांना थांबून ठेवले काही रिझन नसताना, काय माहिती ना काय काहीतरी रिझन आहे, तर त्यांचं आता चालू आहे बोलणं. बघा किती माणसं आहेत ते. यांनीच जर नॉन VIP घेतले असते इथनं आरामशीर गेले असते. आता मग पप्पा आतमध्ये बसलेले आहेत, मामा मामींची इथं आलेले आहेत, तर त्यांची वाट बघतो आता. बघू येतात का ते. आणि तुम्हाला दाखवतो नंतर शो झालं की. आता इथं मराठी फॉल्क शो आख्यान आलेले आहेत, मराठी द फॉल्क आख्यान. बघा आता मी पण आतमध्ये आलो आणि नॉन VIP वाले बघा एकदम महाराष्ट्र येत आहेत आणि VIP वाल्यांची तिकडे आता गर्दी लागलेली आहे आणि हा शो आहे. पप्पा इकडे तिकीट घ्यायला चालले. पप्पाने काही सांगितलं, सांग मम्मी काय सांगितलं. आणि सांगितलं की 100 रुपयाला एक गेम. तर आम्ही घेतोय 2 तिकीट. पप्पा घेतोय आता. आता मी घ्यायला चाललोय रिक्स, ते पण फर्स्ट टाइम. आणि मी बघा एका राईडमध्ये बसतो, मला कुठल्याच राईडमध्ये अलाउड नाही. तर मी एका राईड म्हणजे असा विचार केला की त्यात बसा, थोडी रिक्स घ्यावी. तर तुम्हाला राईड दाखवते कुठली आहे. बघा ही वाली राईडमध्ये बसतोय आता मी.
अब मैं लेने जा हूँ रिक्स खतरों के खिलाडी. बघा आता ही जी राईड आहे ना तिथं जायचं. पप्पाने हे तिकीट काढलं आणि मी आता लाईन मध्ये उभं राहिलोय. बघू आता कसा एक्सपिरियन्स असतो. आता ना माझा दादा बघा कुठं चाललाय. सर का हे फक्त लास्ट रिएक्शन बघा. मग नंतर ज्यावेळेस होऊन जाईन त्यावेळेस बघा. काय काय करतोय मग नंतर बघूया. एकदम लास्ट एवढ्या वरती जाईल एकदम जास्त नाही पण त्या स्टेजपर्यंत जाईल. एवढं लांब आता 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 त्याचं रिॲक्शन त्याला उलट्या येतात उलट्या. गावात तर येतो. He's literally a गोजू. गोजू सारखं वरती जाईन आणि खाली येईल. काय नाही होत. Reaction, just see this reaction. डोळे बंद कर जोरात. घाबरला. एवढा मोठा असून एवढे छोटे छोटे मुलं आहे. लहान किती वरती जातो. तू चला जाता नाही जायचं. साईड. एक मिनिट. काय होतं रिॲक्शन. अजून हा एकदम घाबरतो. एकदम लहान लहान मुलं इकडे जात होते पण जात नव्हते. करू दे म्हणले मग भीती तरी जाईल त्याची. काय वाटतं आता. चालू आहे. तर मी आता जातो आणि हा भेटणार दरबॉक्स.
छत्रपती शिवाजी महाराज की, शिवछत्रपती संभाजी महाराज की. जोरदार टाळ्या धपोक आख्यान तुम्हा सगळ्यांसमोर. मंडळी, कार्यक्रम संपलेला नाहीये, कुठेही जाण्याची गरज नाहीये, कारण आख्यान आणि आख्यानाचा त्रिशाने इतिहास घडवला आहे. मराठी फिल्म लाल बहादुर के लिए सर्वश्रेष्ठ बाल कलाकार का राष्ट्रीय फिल्म पुरस्कार प्राप्त करने के लिए मंच पर पधार रही है नन्ही त्रिशा विवेक ठोसर. जोरदार तालियों से स्वागत करिए नन्ही कलाकार का. A 4-year-old whose spontaneous innocence and expressive presence elevates the story. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून बाल अभिनेत्री त्रिशा ठोसर हिला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. जोरदार टाळ्या म्हणजे या ठिकाणी त्रिशा ठोसर हिच्यासाठी मी विनंती करतो. शिवरायांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होते आहे. त्याचसोबत त्रिशाचे आई वडील दोघांनाही विनंती आहे, आपणही या ठिकाणी ह्या विहंग मंचावरती यायचं आहे. आणि हा शिवगौरव पुरस्कार 2025 यंदा मिळतो आहे त्रिशा ठोसर. एकदा जोरदार टाळ्या त्रिशा ठोसर यांच्यासाठी. आणि हे मान सन्मान पत्र या लहानग्या त्रिशाला या ठिकाणी प्रदान होत आहे. छायाचित्र आहे. वॉटर ड्रॉप फोटोग्राफी ज्याला म्हणतात, त्याच्यातून फार सुरेख असं हे चित्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे. मला खास करून यांचं मनापासून अभिनंदन यासाठी करायचं की मायेकडे लक्ष देण्यासाठी आणि पुन्हा एकदा या रंगमंचावर एकाग्र होण्यासाठी माझ्या पाठीमागं गजर करा. आणि मग आता पुढच्या मायेला जाण्याच्या आधी हे सगळे जे मगाच्या मायेपर्यंत घाटोळीपर्यंत आलेली मायबाप लेकरं होती ती आपल्या सोबत पालखीमध्ये बसली. रिवाईज करायचं, पुन्हा एकदा आठवायचं आणि पुन्हा एकदा पालखीमध्ये यायचं. ही आली बसली. बारदाना लय मोठा झाला, मावशी लक्ष देऊन आहे का? आता बारदाना लय मोठा झाला, उचलायला कोण यायचं म्हणून माझ्या मनाला कोडं पडलं. म्हणलं आता
इथं कोण यायचं म्हणून ठळक देवीकडे गेलो आणि देवीला विचारलं आख्यानाच्या. म्हणलं आता एवढे मोठे लेकरं बसले तुझे, आता ह्यो पलंग उचलायला कोण येतं? त्याची मला ती म्हणले बाबा तुला काय करायची गरज नाही, माझी 2 लेकरं इथं येणार आहेत. म्हणलं कसे? म्हणली बघ उजव्या बाजूला. मी उजव्या बाजूला बघितलं. म्हणली काय दिसतं? म्हणलं दिसतो एक गड आणि गडाला दिसती 9 लाख पायरी. म्हणलं एवढ्यावर जायचं? म्हणली नाही, माझी 2 लेकरं मला भेटायला येतील. एवढं म्हणायचा उशीर मायबाप. तिची 2 लेकरं तिला भेटायला आली. जी आली त्याच्यातला पहिला होता ज्याच्या गळ्यात होता कोटंबा, हातामध्ये होती दिमडी खंजिरी आणि दुसरी होती तिच्या डोक्यावर होता पदर आणि पदराला होती घाटी. म्हणजे महाराष्ट्राचे वाघ्यान जमलं खेळ. हे आले सगळे केलेल्या वाद्यांची जी माळ होती ती देवीला वाहिली, पाया पडले, आशीर्वाद घेतला. तर मी खरं सांगू का, हे जरा लक्ष देऊन ऐका बरं. महाराष्ट्रातल्या 2 कवळ्या जीवाचा आणि 2 कवळ्या मनाचं प्रेम, महाराष्ट्रातल्या 2 कवळ्या जीवाचा आणि 2 कवळ्या मनाचं प्रेम फक्त वाघ्यानं मुरळीनं समजून सांगावं. बाकी तुम्ही जो क्लासिक फॉर्म मारले ऐका, बिटल्स बँड ऐका, हनीसिंग ऐका, डीजे दोसान ऐका, टेलर स्विफ्ट ऐका, लेडी गागा ऐका, एमिली संजय ऐका, रफ्तार ऐका, बादशाह ऐका, जो नखऱ्याचा ऐकायचा तो ऐका. पण महाराष्ट्राच्या मातीतल्या तरुणांचं जर प्रेम समजून घ्यायचं असेल ना, आधी वाघ्या मुरळीला ऐका. अहो खरी मजा आहे बाबा, याच्यामध्ये दुसरा गोंधळ नाही. ही विशेष माळ त्यांच्यासाठी बरं का, लक्ष देऊन ऐका. अखिल भारतीय हाय जेवणीस का संघटना ही माळ विशेष तुमच्यासाठी. तिचं जेवण बी झालं, 2 एक्स्ट्रा चिकनचे बर्गर खाऊन ती तुमच्यासोबत चॅटिंग करते, तुम्हाला कळायला जरा उशीर जाईल. या सगळ्यांसाठी म्हणून हा वेळ मुद्दा येतो. आता ह्या लोकांचं हल्ली म्हणणं येतं मावशी मला, nowadays लमान दादा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप कांट वर्क. लॉंग डिस्टन्स म्हणजे लांब लांब राहायचं, तिथून यांचं नातं टिकत नाही असं म्हणते ते मावशी. nowadays लमान दादा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप कांट वर्क. म्हणलं व्हाय बेबी? अरे म्हणे कम्युनिकेशन द्या, आमचं भेटतच होत नाही, नातं टिकायचं कसं? म्हणलं बरं. आणि तीच म्हणली का परत मला, nowadays लमान दादा लिव्हिंग रिलेशनशिप इज अ बोर. लिव्हिंग म्हणजे एकत्र राहायचं बिना लागणार असा त्याचा अर्थ. म्हणलं का गं? म्हणली 24 तास